जगप्रसिद्ध बिझनेस गुरु फिलिप कोटलर यांचं वाक्य आहे, बेस्ट ॲडव्हर्टायझिंग इज डन बाय सॅटिस्फाईड कस्टमर्स अँड द बेस्ट लर्निंग इज गिवन बाय अनसॅटिस्फाईड कस्टमर्स. तर ॲडव्हर्टायझिंग आणि कस्टमर्स हे दोन शब्द ऐकल्याबरोबर आपल्यासमोर जो विषय येतो तो म्हणजे सेल्स अँड मार्केटिंग. तर आता आपण सेल्स अँड मार्केटिंगची दोन प्रेझेंटेशन्स बघूयात. पहिलं प्रेझेंटेशन आहे रोठे पॅकटेक. नमस्कार, मी योगेश पोकळे आणि ही माझी टीम पियुष, तृप्ती, माधुरी, समीर. आमची कंपनी रोठे पॅकटेक 2016ला फॉर्म झाली आहे आणि आमच्या कंपनीचे दोन वर्टिकल्समध्ये प्रोडक्ट्स आहेत, सेकंडरी एंड ऑफ लाईन सेकंडरी पॅकेजिंग सोल्युशन्स आणि कन्व्हिंग सोल्युशन. Today, we will take you through the transformation journey of Rote Pactic. Let's rewind to the February 2023, right after a sales review meeting, and let's see what problem they are facing. आज माझा आणि सरांचं सेल्स रिव्ह्यू मीटिंग झाली आहे. त्यामध्ये असं दिसून येत आहेत की आपली तर ग्रोथच नाही होत आहे मागच्या 4 वर्षामध्ये. कसं करायचं, काय करायचं मला तर समजतच नाही आहे. आणि आपल्याला तर सरांनी तर एक गोल दिलेला आहे, पुढच्या 5 वर्षात आपल्याला 10x ग्रोथ करायचं आहे. ते कसं करायचं? तर नेमकं काय चुकत आहे आपलं? आपण तर बरोबर काम करत आहे. आपली कशामुळे ग्रोथ एक्झॅक्टली वाढत नाही, कोणतं कारण आहे ते तुम्ही सांगू शकाल का? सर, आपण तर मार्केटमधून येणार प्रत्येक इन्क्वायरीला प्रॉपर कोटेशन देतो, त्यांचा फॉलोअप घेतो, तरी पण आपल्या फायनल ऑर्डर होत नाही आहे. आपला प्रोडक्ट तर वेगळाच आहे आणि बास्केटमधले आपले मेन प्रोडक्ट हे वेगळेच आहेत, पण आपण जास्त करून आहे ना R&D आणि SMP याच्याच प्रोडक्टवरती फोकस करतो, ऑर्डर घेतो. सर, आपण तर सगळ्याच इंडस्ट्रीसोबत काम करतोय. म्हणजे आपण खूप साऱ्या इंडस्ट्रीला सोल्युशन द्यायचा ट्राय करतोय, पण आपण असं एका इंडस्ट्रीसोबत फोकस नाही करत आहे. आणि त्याच्याचमुळे आपल्याला कसं आपण कन्सेप्च्युअल जास्त प्रोजेक्ट विकतोय. हां सर, कन्सेप्च्युअल ऑर्डर प्रोडक्टमुळे आपल्याला जास्त वेळ जातो आणि त्यातल्या त्यात आपलं प्रूव्हिंग करायला तर खूप वेळ जातो आणि कधी कधी असं होऊन जाते की 1 महिना कुठे निघून जातो प्रोडक्ट प्रूव्हिंग करायला, ते आपल्याला कळतच नाही. अरे हो, ते तुम्ही सगळे काम करतात आहे बरोबर आहे, पण आपलं रिझल्ट कुठे आहे ते तर दिसतच नाही आपल्याला. आपलं काय करायचं आहे तर पुढे याच्यामध्ये तो काही बोलावं लागेल ना, काही डिस्कस करावं लागेल. काय हे तर तुमचे प्रॉब्लेम्स आहेत फक्त. हो, आपल्याला हे शोधणं गरजेचं आहे की नेमका प्रॉब्लेम कुठे आहे, पण आपण हे करणार कसं? हो शोधणार मॅडम, कसं? तुम्हाला आठवतं का आपले सर TLC मध्ये जातात आणि ते आपल्याला तिथून आल्यानंतर ट्रेनिंग सुद्धा देतात. After coming back from TLC training, Sir shared what he learned with the team. He explained the new ideas and techniques he pitched and gave practical advice on how to use them in their work. Now, let's see how the team has implemented this knowledge. TLCच्या माध्यमातून सरांनी आम्हाला 6 पिलर्स ऑफ ऑर्गनायझेशन सांगितले. त्यामध्ये आम्ही स्ट्रॅटेजीवर फोकस केला, ज्यामध्ये PMM टूल सरांनी आम्हाला शिकवलं होतं. ते बघूया आपण काय. PMM आम्ही आमच्या कंपनीमध्ये सगळ्यात पहिले इम्प्लिमेंट केला. त्यामध्ये आम्ही काय कोणत्या प्रोडक्टवर पहिले फोकस करायचं आणि काय टार्गेट ऑडियन्सला बघायचं ते आम्ही फाइंड आउट केलं. त्याच्यावर मार्केट स्टडी केला आणि आधी आम्ही फार बरेचसे वेगवेगळ्या मशीन्स SPMs करत होतो, पण आमचं कोर कॉम्पिटन्सी त्याच्यामध्ये नव्हती. मग आम्ही ते पहिले कॅन्सल्स केले आणि फक्त 2च प्रोडक्ट्सवरती फोकस केला, एंड ऑफ लाईन पॅकेजिंग सोल्युशन्स आणि टंकी कन्व्हिंग सोल्युशन्स. 6 पिलर्स ऑफ ऑर्गनायझेशन मधला आणखी एक पिलर म्हणजे सेल्स अँड मार्केटिंग. त्याचं ट्रेनिंग देताना सरांनी आम्हाला एक अमेझिंग टूल शिकवलं होतं. ते टूल आठवतं का तुला समीर? हो, मला तर आठवतंय, पण तुम्हाला पण आठवतच असेल ते. हो. काय होतं ते हो, टूल? आठवतं ना. काय होतं ते टूल? P. STP मधला S म्हणजे सेगमेंटेशन ऑफ कस्टमर अकॉर्डिंग टू देअर नीड्स. थोडक्यात मार्केटमध्ये एवढे कस्टमर असतात, पण त्या सगळ्यांना आपण टार्गेट करू शकत नाही किंवा फोकस करू शकत नाही. तर एवढ्याच कस्टमरला आपण फोकस करायचं की ज्यांच्या नीड्स आणि आपली स्ट्रेंथ ही मॅच करेल. असंच आम्ही आमचे सेगमेंटेशन केलेले आहेत. फूड, बेवरेज, लिकर, केमिकल, FMCG आणि OEM इंडस्ट्रीज.
तर एस टी पीमधील टी रिप्रेझेंट करतो टार्गेटिंग ऑफ कस्टमर. तर आपण जे सेगमेंटेशन केलेलं आहे त्यामध्ये फूड आले, फूड इंडस्ट्री येते, त्याच्यामध्ये फूडमध्ये सबटाईप आम्ही तयार करतो, जसं की फ्रोझन फूड, रेडी टू ईट स्नॅक्स, डेअरी प्रोडक्ट्स, बिस्किट मॅन्युफॅक्चरर्स. मग याच्यामध्ये पण आम्ही सबटाईप तयार करतो. म्हणजे जसं की फ्रोझन फूडमध्ये आम्ही सगळ्यांनाच टार्गेट नाही करू शकत, तर आम्ही याच्यामध्ये डिवाईड करून सब पार्टमध्ये आम्ही जे इंडस्ट्री आहेत, जसं की मीट इंडस्ट्री आहे, नंतर व्हेजिटेबल इंडस्ट्री आहे, फ्रेंच फ्राईज इंडस्ट्री आहे, आलू टिक्की इंडस्ट्री आहे, याच्यावर आम्ही जास्त फोकस करतो. याच्यामध्ये पण आम्ही क्रायटेरिया ठरवून दिला आहे की आम्ही जास्त कुणाला फोकस करायचं. की आता फॉर एक्झाम्पल घ्या की आम्ही फ्रोझन फूडमध्ये त्या इंडस्ट्रीला जास्त फोकस करतो ज्याचा टर्नओव्हर 200 CRच्या जास्त असेल. नंतर तसंच डेअरी प्रोडक्टमध्ये पण तसंच होतं की आम्ही ज्या इंडस्ट्रीचा कपॅसिटी 100 टन्स पर डे पेक्षा जास्त असेल त्याच इंडस्ट्रीला आम्ही जास्त प्रेफरन्स देतो. नंतर अशाच OEC इंडस्ट्री आहेत त्यामध्ये पण आम्ही त्या डेअरी इंडस्ट्रीला आम्ही जास्त फोकस करतो, ज्यांना आमचं कन्व्हिंग सोल्युशन जास्त प्रेफरेबल असेल आम्ही अशाच इंडस्ट्रीला जास्त फोकस करून नंतर पण दुसरे जे सबटाईप राहतील म्हणजे जे सेगमेंटेशन आम्ही केलेलं आहे तसे आम्ही दुसऱ्या ह्याच्याबद्दल पण आम्ही तेच सब क्रायटेरिया लावून जे आम्हाला वाटतं की आम्ही जास्त सेल त्याच्यासोबत करू शकतो असं आम्ही त्याचा सेगमेंट करून त्याच ऑडियन्सला किंवा त्याच इंडस्ट्रीला आम्ही टार्गेट करतो की आम्हाला आमचा प्रोडक्ट त्याच इंडस्ट्रीला सेल करायचा आहे. पी पोझिशनिंग सगळ्यात क्रिटिकल गोष्ट आहे. याच्यामध्ये आपल्याला आपलं कोर कॉम्पिटन्सी किंवा आपलं जे काही आपल्याला जे काही येतं मेनली फोकस ते आपल्याला कस्टमरसमोर प्रेझेंट करून आपल्याला आपलं एक ब्रँड व्हॅल्यू क्रिएट करावं लागतं. त्यासाठी अगोदर आपल्याला कस्टमरची PUV माहीत असायला हवं, आयडेंटिफाय करायला पाहिजे. ती आयडेंटिफाईड PUV आपल्या कोणत्या कोर कॉम्पिटन्सीसोबत मॅच होते तेच सिलेक्ट करून कस्टमरसमोर पिच करायचं, अप्रोच करायचं. ते तसंच आम्ही आपल्याला एक ऑर्डर मिळालेली होती वॉटर इंडस्ट्रीमध्ये, जे की आपण त्यांचं काय इम्पॉर्टन्स होतं, त्यांना काय नीड होती, त्यांना कमी जागेमध्ये हाय स्पीडचं सोल्युशन हवं होतं, जे की आपण त्यांना करून दिलं विथ मिनिमम कॉस्ट. ते इम्पॉर्टंट होतं त्यांच्यासाठी, तर ते आपण केलं तर आपल्याला ती ऑर्डर आपण विन करता आली. अशाच प्रकारे आपल्याला पण प्रत्येक वेळेला पिच करावं लागतं आपल्या कोर कॉम्पिटन्सी अनुसार. कस्टमरची नीड पण त्यामध्ये फुलफिल झाली पाहिजे. Now that we have seen the STP implementation, let's now see how this strategic approach has brought a significant benefit to our organization. STP टूल इम्प्लिमेंट केल्यामुळे आम्हाला खूप बरेच फायदे झाले आहेत. त्यामुळे आमच्या प्रोडक्ट इन्क्वायरीजमध्ये 92% वाढल्या आहेत आणि त्यामुळे आम्ही मार्केटला टार्गेट करू शकलो, चांगल्या प्रकारे टार्गेट करू शकलो आहे. हो, आणि आमच्या रिपीट ऑर्डर्ससुद्धा आता 80%ने वाढले आहेत बरं का. आणि आमची प्रोडक्ट फिजिबिलिटी जास्त झालेली आहे. आम्ही जे टार्गेटेड सेगमेंट केलेले होते त्यामध्ये आमची प्रोडक्ट फिजिबिलिटी पण जास्त वाढलेली आहे आणि आमचा ब्रँड इमेज पण क्रिएट झालेली आहे. आणि आता आम्ही आमचा कन्व्हर्जन टाइम पण 50%ने कमी केलेला आहे. यामध्ये रिपीट ऑर्डर्स आल्यामुळे आम्हाला अदर डिपार्टमेंटमध्ये पण सपोर्ट मिळतोय, ज्याने आमची डिलिव्हरी पण फास्ट होतोय. आमच्या कंपनीमध्ये आता बघा, हे तर STP टूल इम्प्लिमेंट केल्यानंतर आम्ही 2023-24मध्ये आमचं टर्नओव्हर आम्ही 10.56 पर्यंत घेऊन जाऊ शकलो. आणि यावर्षीसुद्धा आम्ही फक्त 6 महिन्यांमध्ये 9 करोडचं ऑर्डर बुकिंग करू शकलो. तर हे फेस करताना काही आम्हाला अजून 1-2 चॅलेंजेस आले. त्यामधलं एक स्पेसचं होतं, जे आमचं आधी 5000 स्क्वेअर फीटमध्ये मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटी होती, ती आता आम्ही 20,000 स्क्वेअर फीटपर्यंत आणली आहे. आणि आफ्टर फोकसिंग राईट ऑडियन्स आम्हाला एक्सपोर्ट ऑर्डर्स पण मिळालेले आहेत. आणि आम्ही 2
आमचे चॅनल पार्टनर्स बनवले आहे, एक UK आणि एक थायलंडमध्ये. थँक्यू बागवे सर, थँक्यू ऑल टीचर्स अँड मेंटॉर फ्रॉम TLC. थँक्यू. मी मनाली आंबेकर इथे Q&A सेशन कंडक्ट करणार. माझा पहिला प्रश्न रोटे बॅकटेकला आहे. तुम्ही STP टेक्निक्सचा सखोल अभ्यास पण केला आणि इम्प्लिमेंटेशन पण खूप चांगलं केलेलं दिसतंय. तर एक मेजर लर्निंगबद्दल सांगू शकाल का, आणि त्यात तुम्ही अजून काय रिफाईन कराल? आम्ही एक आमचं प्रोडक्ट आहे रोबोटिक पॅलेटायझर, ठीक आहे. ते आधी आम्ही फक्त 2-3 कस्टमर किंवा त्या सेगमेंटमध्ये स्पीच करत होतो. बट जेव्हा कस्टमरचे आम्ही POVs बघितले, समजा आता एक वॉटर इंडस्ट्री म्हणजे खूप लो कॉस्ट किंवा त्यांना जास्त ते महागाचं प्रोडक्ट घेऊ नाही शकत अशा टाईपचं असतात ते. बट आम्ही त्यांचे POVsमध्ये त्यांचे रिक्वायरमेंट्स बघितले काय आहेत, आणि मग आम्ही आपल्या प्रोडक्टचं स्टँडर्ड कसं थोडं चेंज करून, फक्त क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही बट अदर थिंग्स काय चेंज करता येईल लेआउटमध्ये वगैरे, असं चेंज करून त्यांना प्रेझेंट केलं तर त्यांना ते आवडलं. तर जो व्यक्तीचा फक्त 10 CR टर्नओव्हर आहे तो सुद्धा एक हाय एंडचं रोबोटिक पॅलेटायझर्स घ्यायला तयार झाला एका ह्याच्यात.